नमस्कार मित्रांनो, नूतन रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे। कालच्या भागामध्ये शर्मिष्ठेने ययाती महाराजांचे चित्र काढले आणि ती त्या चित्रासोबत बोलत आहे असे आपण पाहिले। उर्वरित भाग आपण वाचन करूयात। कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा। लहानपणी आईला माझ्या लांबसडक काळ्या कुळकुळीत केसांचा केवढा अभिमान वाटायचा। कितीही कामात असली तरी ती स्वतः माझी वेणी घालायची, दररोज अगदी नव्या प्रकारची। दासींनी शमाची वेणी घातलेली तिला मुळीच खपत नसे। लहानपणी मंगल दिवशी न्हावून केस उधवीत मी उभी राहायची। गुडघ्यापर्यंत रुळणारे ते स्वतःचे मोकळे केस पाहून मलाच मौज वाटायची। मग माझ्या मनात यायचे, मोर आपला पिसारा फुलवून नाचतो ना, हे केस फुलवून जर आपल्याला तसे नाचता आले तर काय गंमत होईल। पण देवयानी नृत्यात निपुण होती, मला काही केल्या ते नीट जमत नसे आणि केस फुलविण्याची जादू कुठे मिळते हे तर मला कधीच कुणी सांगितले नाही। आई वेणी घालताना नेहमी म्हणे, शमा किती सुदैवी आहेस तू, लाखात एखाद्याच मुलीचे केस गुडघ्यापर्यंत पोचतात। अशा मुलीचं भाग्य अचानक उदयाला येतं म्हणतात। किती वेडी समजूत होती ही आईची। शेवटी माझे भाग्य उघडले होते। पण ज्या पेटीतून हिरे माणके निघायची तिच्यातून दगडधोंडे घेऊन ते बाहेर पडले होते। अशोकवनात देवयानीची एक नावडती दासी म्हणून रखडत रडत कुजत पडले होते। केशभूषा करायचा कंटाळा येई म्हणून एखाद्या बैरागिणीसारखी राहत होते मी। नटावे थटावे असे कुणा तरुणीला वाटत नाही, पण स्त्रीचा सारा साजशृंगार काय स्वतःसाठी असतो। रात्री या कुशीवरून त्या कुशीवर वळताना पाठीवरच्या वेणीकडे सहज हात जाई माझा। मग मुग्ध वयात वाचलेले ते मधुर काव्य आठवे। त्या काव्यातील नायिका माझ्यासारखी जागीच असते, नायक मात्र निद्रावश झालेला असतो। समोरच्या खिडकीतून चंद्रबिंब दिसू लागते। नायिका आपल्या निद्रित पतीकडे पाहते। त्याचा मुखचंद्र आकाशातल्या चंद्रापेक्षा सुंदर आहे असे तिला वाटते। या बाहेरच्या चंद्राची आपल्या वल्लभाच्या मुखचंद्राला दृष्ट लागू नये म्हणून ती तो झाकून टाकू इच्छिते। पण आपल्या प्रियकराला तोंडावरून अगदी तलम पांघरूण सुद्धा घ्यायची सवय नाही हे तिला पुरेपूर ठाऊक असते। तसले पांघरूण घातले की लगेच त्याची झोप मोड होते, म्हणून ती आपल्या नाजूक पदराने देखील त्याचे मुख झाकू इच्छित नाही। मग करायचे काय? आकाशातल्या या मत्सरी चंद्रापासून वल्लभाचे संरक्षण कसे करायचे? एकदम तिला कल्पना सुचते। त्या दिवशी तिने मोठी सुंदर केशभूषा केलेली असते। तिचे कौतुक करून नायक झोपी गेलेला असतो। आता त्या केशभूषेचा तिला काही उपयोग नसतो। झटकन ती विस्कटून टाकते तिचा विपुल केशकलाप मोकळा होतो। त्या मोकळ्या केसांनी ती पतीच्या मुद्रेकडे अगदी वाकून निरखून पाहू लागते। साहजिकच तिच्या प्रियकराचे मुख त्या केसांनी झाकले जाते। त्याला आकाशातल्या चंद्राची दृष्ट लागण्याचा संभव नाहीसा होतो। हे काव्य वाचल्यावर 16-17 वर्षाची शर्मिष्ठा कितीतरी दिवस मनात म्हणत होती, माझे केस असेच लांबसडक आहेत। उद्या लग्न झाल्यावर चंद्र जर माझ्या वल्लभाच्या मुखचंद्राचा हेवा करू लागला तर मी सुद्धा त्याचं असंच संरक्षण करीन। हे मनात म्हणताना तिला कशा गुदगुल्या होत। पण आता त्या काव्याची आठवण तिच्या काळजाचे लचके तोडीत होती। कुठे आहे तिचा प्रियकर? कुठे आहे तिचा पती? कुठे आहे त्याचा मुखचंद्र? काय करायचंय तिला सुंदर केशभूषा करून? कुणासाठी ती करायची? देव्हाऱ्यात जर देवाची मूर्ती नसेल तर रानावनात भटकून फुले गोळा करायची कुणासाठी? कचाचे सारे बोलणे मी पुन्हा पुन्हा आठवून पाही। मग घटकाभर मन शांत होई। दिवस कसा तरी सरे, पण रात्र मात्र। रात्रीच्या भयान एकांतात महाराजांचे ते चित्र माझी सोबत करू लागले। मी त्यांच्या पुढ्यात बसे, फुलांची माळ घालून त्यांची पूजा करी। मग माझे ध्यान सुरू होई। डोळे मिटून महाराजांचे आणि माझे संभाषण मी ऐकत राही। मी डोळे उघडले म्हणजे महालाच्या भिंती म्हणत, मोठी आतल्या गाठीची आहेस हा तू शर्मिष्ठे। प्रियकराशी घटका घटका गुजगोष्टी करीत बसतेस।
पण त्यातलं अवाक्षर सुद्धा आम्हाला ऐकू येत नाही. एके दिवशी मी त्या चित्राला फुलमाळा वाहिली. मग मी ध्यानाकरिता डोळे मिटले. पण आज महाराज माझ्याशी काही केल्या बोलेनात. ते माझ्यावर रागावले आहेत असे मला वाटले. मी डोळे उघडले आणि त्यांच्या ओठांवर ओठ टेकीत विचारले, आता तरी जाईल रुसवा? 5-10 क्षणांनी माझ्या लक्षात आले ते महाराज नव्हते. महाराजांचे चित्र होते ते. त्या चुंबनाची माझी मलाच लाज वाटू लागली. कचाला हे कळले तर तो मला काय म्हणेल? शर्मिष्ठा त्याची बहीण, त्याची आवडती ताई, तिला आपले मन थोडेसुद्धा आवडता येऊ नये? किती वेळ मी तळमळत पडले होते. अंधारात कुठे प्रकाशाचा किरण दिसेल का पाहत होते. आपल्या मनाची दारे आणि खिडक्या बंद करणे अवघड असले तरी अशक्य नसते. ते मी कसोशीने करीत आले होते. पण कुठल्या तरी झरोक्यातून, वरच्या कौलारातून आणि बंद केलेल्या दाराच्या फटीतून आत चोरपावलांनी येणारे चांदणे, त्याला प्रतिबंध कसा करायचा? मी घेतलेले ते चित्राचे चुंबन म्हणजे अशा चांदण्यांचा एक कवडसा होता. विचार करता करता कचाच्या पावलावर पाऊल टाकून जाणे किती कठीण आहे याची मला कल्पना आली. तो पवित्र आहे, प्रेमळ आहे, प्रामाणिक आहे. पण तो पुरुष आहे. त्याचे पावित्र्य, त्याचा प्रेमळपणा, त्याचा प्रामाणिकपणा ही सारी शर्मिष्ठेची पूजास्थाने आहेत. पण शर्मिष्ठा स्त्री आहे. स्त्रीचे शरीर आणि पुरुषाचे शरीर, स्त्रीचे मन आणि पुरुषाचे मन, स्त्रीचे जीवन आणि पुरुषाचे जीवन, किती अंतर आहे या दोन्हीत. पुरुष अमूर्त गोष्टींच्या मागे सहज धावतो. कीर्ती, आत्मा, तपस्या, पराक्रम, परमेश्वर अशा गोष्टींचे त्याला झटकन आकर्षण वाटते. ते यामुळेच. पण स्त्रीला त्याची चटकन मोहिनी पडत नाही. तिला प्रीती, पती, मुले, सेवा, संसार अशा मूर्त गोष्टींची आकर्षण अधिक वाटते. ती संयम पाळील, त्याग करील, पण तो मूर्त गोष्टींसाठी. अमूर्तांची तिला पुरुषांसारखी ओढ लागत नाही. आपल्या सर्वस्वाने पूजा करायला किंवा आपल्या अश्रूंचा अभिषेक करायला तिला एक मूर्ती लागते. पुरुष स्वभावतः आकाशाचा पूजक आहे. स्त्रीला अधिक प्रिय आहे पृथ्वीची पूजा. कितीतरी वेळ हे विचारचक्र माझ्या मनात भिरभिरत राहिले. त्या भ्रमणाला काही दिशा होती की ते स्वैर फिरत होते, कुणाला ठाऊक. पण या विचारांनी माझ्या मनाला थोडीशी शांती मिळाली. दिवस उगवत होते, मावळत होते. रात्री येत होत्या, जात होत्या. चांदणी रात्र, पौर्णिमेची रात्र, सारे माझ्या लेखी नीरस होते. आपल्या या कंटाळवाण्या आयुष्याचा शेवट काय होणार हे माझेच मला कळेना. अधूनमधून मनात येई, मांजर उंदराला खेळवून शेवटी ठार मारते. देवयानी आपल्याला तशीच खेळवीत नाही का? आयुष्याला कंटाळून मी आत्मघात करावा अशी तिच्या अंतर्मनाची इच्छा असेल काय? हा विचार माझ्या मनात आला की माझ्या अंगावर शहारे उभे राहत. वाटे पुढे कधीतरी आत्महत्या करायची पाळी आपल्यावर येणारच असेल तर ती आजच केलेली काय वाईट? चांगली जवळ यमुना माई आहे. सहज फिरत तिच्या तीरावर जावे आणि एका चांदण्या रात्री हा काळाकुट्ट विचार मनात घोळवीत मी स्वस्थ बसले होते. बाहेर प्रथम रथाची चाके वाजल्याचा, मग रथ एकदम थांबल्याचा अस्पष्ट आवाज मी ऐकला. इतक्या रात्री रथातून माझ्यासारख्या दासीकडे कोण येणार? देवयानी तर शर्मिष्ठा जिवंत आहे की मेली आहे याची चौकशी करायला सुद्धा इकडे फिरकणार नाही हे मला पक्के ठाऊक होते. असेल कुणीतरी अतिथी, नाहीतरी ऋषी मुनी दिले असेल त्याला देवयानीने इकडे पाठवून. आपल्याला त्यांच्याशी काय करायचंय? कोण आले असेल त्याची सेवक अतिथी शाळेत व्यवस्था करतील. मी मनात हे म्हणत असतानाच एक सेवक एका ऋषींना घेऊन माझ्याकडे आला. कच या मागच्या बाजूच्या महालात येऊन माझ्याशी बोलत बसे. हे खरे, पण त्याची गोष्ट निराळी होती. या परक्या अपरिचित ऋषीला सेवकाने इथे आणणे उचित नव्हते. मी कठोर स्वराने त्या सेवकाला म्हणाले, तुला वेड लागलंय वाटतं. ही काही अतिथी शाळा नाही. या ऋषींना इथं कशाला घेऊन आलास? तो म्हणाला, आपल्याकडंच घेऊन जायला सांगितलंय यांना. कुणी? महाराणींनी. महाराणींनी? कुठं आहेत त्या?
त्या रथातून नुकत्याच परत गेल्या. 4 घटकांनी ऋषी महाराजांना राजवाड्यावर घेऊन जाणार आहेत त्यांचं आपणाला दर्शन व्हावं म्हणून. मी ऋषी महाशयांकडे पाहिले. त्यांना आपण पूर्वी कुठेतरी पाहिले आहे असे मला वाटले. मग मलाच हसू आले. मी त्यांना कुठे पाहणार? मात्र तसा भास मला क्षणभरच झाला खरा. ऋषीवर्यांचा देह मोठा रुबाबदार होता, एखाद्या राजाला शोभेल असा. गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळा रत्नहारांप्रमाणे त्यांच्या शरीराला शोभ देत होत्या. मात्र एकंदरीत स्वारी मोठी बुजरीनी लाजरी वाटली. ते मला दर्शन द्यायला आले होते, पण त्यांचे दर्शन कसे घ्यायचे हेच मला कळेना. माझ्या दृष्टीला दृष्टी भिडली की लगेच ते दुसरीकडे पाहू लागत. तर यतीसारखा हाही कुणी त्रिद्वेष्टा तापसी माझी चेष्टा करण्याकरिता देवयानीने पाठवलेला नसेल ना, असा संशय माझ्या मनात आला. या बुवाजींशी अगदी जपून वागायचे असे मी ठरविले. महालाच्या मध्यभागी मी त्यांना बसायला आसन दिले, पण ते त्या आसनावर बसेनात. घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, आम्ही तापसी नेहमी गुहात राहणारे, तिथं कोपऱ्यात बसेन मी छपरावर बसतो. असे या महंतांनी सांगितले असते तर मी त्यांचे काय करणार होते? त्यापेक्षा हे पुष्कळ बरे असे मनात म्हणत मी आसन उचलले आणि ते समोरच्या कोपऱ्यात नेऊन मांडले. स्वारी लगेच त्याच्यावर बसली. ते बसल्यावर मग मला चुटपुट लागली. त्याच कोपऱ्यात महाराजांचे चित्र होते. त्याला नुकतीच फुलांची माळ वाहिली होती मी. या ऋषी महाराजांनी ते सारे पाहिले नि देवयानीला जाऊन काहीच्या बाहीत सांगितले तर? अरे देवा! ते साधू महाराज त्या चित्राकडेच पाहत होते, अगदी टक लावून. मला दरदरून घाम फुटला. मात्र त्यांनी चित्राविषयी अवाक्षर सुद्धा काढले नाही. थोडा वेळ ध्यानस्थ बसून ते बोलू लागले. किती घोगरा आणि विचित्र आवाज होता त्यांचा, पण मुद्रा मात्र पहिल्यापेक्षा प्रसन्न दिसू लागली होती. मी त्यांना वंदन केल्यावर ते म्हणाले, मुली तुझी काय इच्छा आहे? काही नाही, खोटं बोलतेस तू. मी गप्प बसले. ते हसत म्हणाले, तुझं कुणावर तरी प्रेम बसलं आहे. ती व्यक्ती अगदी जवळ आहे तुझ्या, पण ती फार दूर आहे. आपल्याला दुर्लभ आहे असं तुला एकसारखं वाटतंय. नाही होय म्हणायचा धीरच झाला नाही मला. मात्र राहून राहून मला वाटत होते, माझे मन यांना कसे कळले. हे खरोखरच कुणी त्रिकालज्ञ ऋषी असतील का, ज्याच्यावर तुझं प्रेम बसलं आहे? त्याच्यासाठी तू काय करायला तयार आहेस? लगेच माझ्या तोंडून शब्द निघून गेले. मी माझे प्राणसुद्धा देईन. मग नकळत मी जीभ चावली. पण हातातून बाण सुटून गेल्यावर हळहळून काय उपयोग होता? ऋषी महाराज नुसते हसले. पुन्हा थोडा वेळ डोळे मिटून ते ध्यानस्थ बसले. मी आपली वेड्यासारखी त्यांच्याकडे पाहत उभी होते. थोड्या वेळाने डोळे उघडून ते म्हणाले, माझ्यावर अजून तुझा विश्वास बसलेला दिसत नाही. हे महालाचं दार लाव, म्हणजे आमचं मंत्र सामर्थ्य किती मोठं आहे ते तुला दाखवतो. महालाचे दार लावायचे आणि त्या यतीसारखा हा गळाबिळा दाबू लागला तर? मी गोंधळून तशीच उभी राहिलेली पाहून ऋषी महाराज उठले. रागावून चालले असे वाटून मी भयभीत झाले, पण ते बाहेर गेले नाहीत. जवळ येऊन माझ्या मस्तकावर हात ठेवीत ते म्हणाले, जा, दार लाव, जा. तुझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण जवळ आला आहे, जा. त्यांच्या स्पर्शात काहीतरी धीर देणारे, आश्वासन देणारे, शांती देणारे होते. दार लावून मी परत आले. कोपऱ्यातल्या महाराजांच्या चित्रावर बोट दाखवून त्यांनी विचारले, या ययातीवर तुझं प्रेम बसलं आहे? मी मुकाट्यानं खाली मान घालून उभी राहिले. ते पुन्हा म्हणाले, अजून माझ्यावर तुझा विश्वास बसत नाही. अंतर्ज्ञानानं आम्हाला त्रिभुवनातल्या सर्व गोष्टी कळतात. थांब, तुला प्रत्यक्ष दाखवितो एक प्रत्यंतर. या महालातून एखाद्या भुयारात जाता येतं. छे, ते हसले. मग मंचकासमोरच्या भिंतीपाशी गेले. तिथे दिसेल न दिसेल अशी एक लहान कळ होती. ती त्यांनी दाबली. मधला पुरुषभर उंचीचा भाग झटकन बाजूला झाला. ती भुयारात जाण्याची वाट होती हे स्पष्ट दिसत होते, पण ती अशोकवनातल्या एकाही माणसाला ठाऊक नव्हती. मग ती या ऋषी महाराजांना कशी कळली? त्यांनी ती कळ दाबली. भिंत पुन्हा पूर्ववत दिसू लागली. ऋषी महाराज
माझ्याकडे वळून म्हणाले, तू कुठं झोपतेस? इथंच. एकटी? एखाद्या वेळी एकटी असते मी, एखाद्या वेळी कुणी दासी झोपते इथं. आजपासून एक नेम कर, इथं एकट्यानं झोपायचं, महालाचं दार बंद करून. तुझं ययातीवर प्रेम आहे हे मला कळलं आहे. ते सफल होईल असा प्रयत्न मी करीन. हवं तर माझी सारी तपश्चर्या पणाला लावीन मी. खऱ्या प्रेमाला ऋषीमुनींचा नेहमीच आशीर्वाद असतो. कधीतरी ययाती आपणहून तुझ्याकडे येईल, हे लक्षात ठेव. या भुयारातून तो येईल. तो तुला हाक मारील, तुझे आई वडील तुला जशी हाक मारीत होते तशी. एकेरी हाक, क्षमा. ठीक आहे, तोही क्षमा म्हणूनच तुला हाक मारील. ती हाक ऐकून तू भिवू नकोस, घाबरू नकोस. ही कळ दाबून दार उघड. महालाबाहेर सदैव तुझ्या विश्वासातल्या दासी झोपतील अशी दक्षता घे. तुझ्या प्रेमाचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलेला आहे, पण त्या काट्यांखाली फुलं आहेत, सुगंधी फुलं आहेत हे विसरू नकोस. आपण काय ऐकत आहो हे मला कळेना. माझी परीक्षा पाहण्यासाठी देवयानीने कुणातरी नटाला ऋषींचे सोंग देऊन इथे पाठविले नसेल ना? ही शंका मनात येताच भीतीची एक विलक्षण लहर नखशिखांत सळसळत माझ्या अंगातून गेली. छे, या महालाचे हे भुयार त्या नटाला कसे ठाऊक असेल? मी त्या ऋषीकडे टक लावून पाहू लागले. लगेच त्याने आपली मान दुसरीकडे फिरवली. महालाचे दार उघडण्याकरिता तो चालू लागला. त्याची ती चाल मला ओळखीची वाटली. लगेच मला आठवण झाली पुरुरवा आणि उर्वशी यांचे ते नाटक. त्या नाटकात पुरुरव्यांचे काम करणारा नट मोठा रुबाबदार होता. त्यालाच देवयानीने माझी थट्टा करण्याकरिता आणि मला जाळ्यात पकडण्याकरिता पाठविले नसेल ना? महाराजांचे ते कोपऱ्यातले चित्र आज त्या चित्राने माझे वैर साधले असे मला वाटू लागले. मी आपणाला फसविलं. ययाती महाराजांवर माझं प्रेम आहे म्हणून आपल्याला उगीच सांगितलं, हे सारं खोटं आहे असे त्या ऋषींना सांगण्याकरिता मी पुढे झाले सुद्धा. इतक्यातच त्यांनी महालाचे दार उघडले. साहजिकच माझे तोंड बंद झाले. हा म्हणता अशोकवनातल्या सर्व दासदासी ऋषीवर्यांची पायधूळ मस्तकी धारण करण्याकरिता माझ्या महालात गोळा झाल्या. मुनी महाराज प्रत्येकाला तोंड भरून आशीर्वाद देत होते. हे सारे संपते न संपते तोच देवयानीचा रथ बाहेर आला. ती काही रथातून उतरली नाही, पण मी तिची दासी होते. मला बाहेर जाणे प्राप्तच होते. कधी नाही ते लहानपणीप्रमाणे हाक मारीत देवयानीने मला विचारले, काय क्षमाताई, कसे आहेत आमचे ऋषी महाराज? किती दिवसांनी, छे किती वर्षांनी क्षमाताई म्हणून देवयानीने मला हाक मारली होती. मी कृतज्ञ स्वरात उत्तरले, फार चांगले आहेत. महाराणींनी संमती दिली तर जन्मभर यांची सेवा करीन मी. देवयानी नुसती हसली. लगेच त्या हसण्याच्या आवाजात सारथ्याने घोड्यांना मारलेला चाबकाचा आवाज मिसळून गेला.